झोपा काढतेत आणि इकडे रेकॉर्डिंग करायची. काय होईल? Equilibrium forces. Equilibrium forces means resultant force it is equal to the zero असत आहे. सर्व फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स कसा असतोय? झिरो. आपण लॅमिस थेरमही पाहिला. लॅमिस थेरम मध्ये 3 फोर्सेस ऍक्ट होतात. लॅमिस थेरम मध्ये किती? 3 फोर्सेस. समजा हा F1, हा F2 आणि हा F3. F2 आणि F3 मधला अँगल अल्फा, F1 आणि F3 मधला अँगल बीटा आणि F1 आणि F2 मधला अँगल गॅमा असेल तर लॅमिस थेरम काय असतं रे? F1 डिवायडेड बाय साइन अल्फा इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन ऑफ बीटा इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन ऑफ गॅमा. बरोबर? अरे बरोबर नाही? हो सर. मग क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. Two forces of magnitude F have resultant of same magnitude. The angle between two forces is A 45 degree, B 120 degree, C 150 degree आणि D 60 degree. Here आपण वेक्टर मध्ये पाहिलं, हा जर P असेल, हा Q असेल, तर या दोघांच्या मधला अँगल थीटा असेल तर पॅरलेलोग्राम तयार करू. हा P आणि हा Q. तर हा रिझल्टंट आहे R. या आरचं मॅग्निट्यूड असते R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा. थीटा बी द अँगल बिटवीन टू वेक्टर. मग दोन फोर्सेस दिलेत. याचा अर्थ F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F दिली किंमत आणि रिझल्टंट फोर्स FR इज इक्वल टू काय दिला? F. तर थीटा विचारला या दोघांमधला. तरी जनरल फॉर्म्युला FR म्हणजे R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर म्हणजे F1 स्क्वेअर, Q स्क्वेअर म्हणजे F2 स्क्वेअर प्लस ट्वाइस F1 F2 इंटू कॉस ऑफ थीटा. FR किती दिलाय? F. F1 किती? F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर प्लस 2F इंटू F 2F स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थीटा. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करू. F स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर प्लस 2F स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थीटा. F स्क्वेअरला F स्क्वेअर कॅन्सल. हा F स्क्वेअर इकडे आणला मायनस F स्क्वेअर इज इक्वल टू 2F स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थीटा. F स्क्वेअर कॅन्सल मायनस 1/2 इज इक्वल टू कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू मायनस 1/2. निगेटिव्हचा इन्व्हर्स काढत नसतात. मायनस इकडे आणायचं. मायनस कॉस थीटा इज इक्वल टू मायनस मायनस प्लस. बरोबर. बट लक्षात ठेवायचं मायनस कॉस थीटा बरोबर कॉस ऑफ 180 डिग्री मायनस थीटा. हा लक्षात ठेवा. मग मायनस कॉस थीटाच्या ठिकाणी काय लिहिलं? कॉस ऑफ 180 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू 1/2. हा कॉस तिकडे गेला, इन्व्हर्स होईल. कॉस इन्व्हर्स ऑफ 1/2. कॉस इन्व्हर्स ऑफ अजय कदम ते पुसून काढ, काय खेळू नको.
कॉस इनवर्स ऑफ 1/2 याचा अर्थ कॉस ची किंमत 1/2 ही किती अँगलला असते, तर 60 डिग्री. मग मायनस थीटा तिकडे पाठवला आणि 60 इकडे पाठवला. 180 मायनस 60 इज इक्वल टू काय रे, थीटा. So theta is equal to 120 degree. That's the answer B. That's the answer B. Question number 2. Question number 2. A block is kept on frictionless inclined surface with angle of inclination alpha. The incline is given. The incline is given an acceleration small e to keep block stationary. Then A is given by A किंवा A is equal to A पर्याय G, B G tan alpha, C G divided by tan of alpha आणि D G cosec alpha. तो प्रॉब्लेम मध्ये काय म्हणतो, समजा या ठिकाणी हा इन्क्लाइन सरफेस आहे. इन्क्लाइन किती, अल्फा एवढा अँगल, आणि याच्यावरती हा ठोकळा ठेवला तर हा घसरायला सुरुवात होईल. हा घसरतोय म्हणजे खाली यायला सुरुवात होईल. मग खाली येतो तर किती फोर्सने खाली येतो, F = ma. तो ए काढून घ्यायचा. तो काय म्हणतो, या पूर्ण इन्क्लाइन सरफेसला यालाच तुम्ही किती ऍक्सलरेशनने मूव्ह केलं तर हा जागेवर थांबेल, खाली येणार नाही, घसरणार नाही. आता आपण कन्सिडर करू की याचा हा स्थिर आहे. स्थिर असेल तर काय असतंय, हा mg या सरफेसला जिथं कॉन्टॅक्ट नॉर्मल रिएक्शन Pn, हा अँगल अल्फा, हा परपेंडिक्युलर त्याला या दिशेने. मग इकडं काय असेल रे, हा mg cos अल्फा. तर हा इकडे किती फोर्स नाही, mg sin अल्फा, हा mg sin अल्फाने येत असेल तर याला ही हॉरिझॉन्टल लाईन जी आहे, समजा या ठिकाणी ही हॉरिझॉन्टल लाईन इथं काढली अशी, त्याचा अर्थ हा अँगल अल्फा आहे. हा एवढ्या फोर्सने घसरतो, तर तेवढाच फोर्स त्याला वापस पाठवणारा असला पाहिजे.
हा किती अल्फा, हा किती 90 मायनस अल्फा, परत हा अल्फा. या mg चा रिझॉल्व कंपोनंट किती हॉरिझॉन्टल, mg चा रिझॉल्व कंपोनंट, हा mg चा रिझॉल्व कंपोनंट हा काढायचा आपण. हा तिरपा काय mg साइन अल्फा, या हॉरिझॉन्टलची अँगल केला अल्फा, तर mg साइन अल्फा इकडे अँगल केला, तर mg साइन अल्फा हा एक फोर्स, त्याचा ज्याच्याशी अँगल तिकडे कॉस ऑफ अल्फा, हा रिझॉल्व कंपोनंट. हा या दिशेने हॉरिझॉन्टल, तर तुम्ही ऍक्सलरेशन या दिशेने ऍड केलं ए, तर या ब्लॉकला पाठीमाग तेवढ्याच फोर्सने, हा ब्लॉक तेवढ्याच फोर्सने इकडे जाईल एम ए. जेवढ्या फोर्सने पुढे जाताल तेवढा ब्लॉक काय होईल पाठीमागे जाईल. बघा तुम्ही टू व्हीलर वरती बसलात, एखाद्याने गाडी पुढं चालू केली तर तुम्ही बॅक साईडला जाता, आणि ब्रेक लावला तर पुढे जाता. याचा अर्थ एम ए इज इक्वल टू एम जी साइन अल्फा इंटू कॉस ऑफ अल्फा. काय घोटाळा झाला, काय घोटाळा झाला रे माझी. ए ऍक्सलरेशन काढायचे आपला, ए ऍक्सलरेशन काढायचे, एम ए थीटा समजा समजा असं तिरपं केलं आपण, तिरप 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 एम ए एम जी साइन अल्फा, बरोबर आहे माझं. समजा असं केलं सियर, ठीक, हा ब्लॉक, हे ब्लॉक हा मास एम, हा टच आहे इथं, याला परपेंडिक्युलर रिएक्शन असते ही एन. तर वेट नेहमीच हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर असते एम. हा अल्फा, हा अल्फा, कारण हा जर झिरो केला तर हा हॉरिझॉन्टल होईल असं. इकडे काय रे एम जी कॉस अल्फा, आणि इकडे काय एम जी साइन अल्फा. आता गंमत अशी की यावरती या दिशेला ऍक्सलेशन केलं तर ब्लॉकचं मास एम, तर हा ब्लॉक या दिशेला जाईल, फोर्स एक्सपिरियन्स करेल एम. मग हा अँगल जर अल्फा असेल तर या दिशेला हा फोर्स काय एम ए कॉस ऑफ अल्फा. मग हा स्थिर राहतो, याचा अर्थ खाली येत नाही. हा स्थिर राहतो, याचा अर्थ खाली येत नाही. स्टेशनरी राहण्यासाठी हा अपवर्ड फोर्स आणि हा डाऊनवर्ड फोर्स किमती सारख्या असल्या पाहिजे, म्हणजे खाली येणार नाही वरती जाणार नाही. हा खालच्या फोर्सला हा फोर्स बॅलन्स करतो, त्याचा अर्थ किंमत सारखी असली पाहिजे. एम ए कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू एम जी साइन ऑफ अल्फा. एम ला एम कॅन्सल, ए इज इक्वल टू जी साइन अल्फा डिवाइड बाय कॉस अल्फा. साइन डिवाइड बाय कॉस टॅन असते, जी इंटू टॅन ऑफ अल्फा. पर्याय आहे का? आंसर बी, आंसर बी. ओके.
Then next question. Next question, question number 3. Question number 3. Question number 3. काय म्हणते ते? The resultant force. The resultant force of 5 Newton and 10 Newton cannot be A 12 Newton, B 8 Newton, C 4 Newton आणि D 5 Newton. तो काय म्हणतोय? या दोन्हीचा रिझल्टंट फोर्स, कोणत्या दोन्हीचा? या दोन्हीचा रिझल्टंट फोर्स हा खालच्या पैकी नसेल असा शोधा. मग या दोन्हीचा रिझल्टंट फोर्स मॅक्झिमम किती? आर मॅक्स किती? बेरीज असते 10 + 5 15 न्यूटन आणि मिनिमम किती? वजाबाकी असते 10 - 5 5 न्यूटन. मग रिझल्टंट कमीत कमी एवढा आणि जास्तीत जास्त एवढा, याचा अर्थ रिझल्टंट फोर्स FR 5 असू शकतो किंवा 5 पेक्षा मोठा असू शकतो किंवा 15 पेक्षा कमी किंवा 15. याचा अर्थ 12 असेल, 8 असेल, 5 असेल, 4 नाही. कळलं का? अरे कळलं की नाही? 4 हा 5 आणि 15च्या मधला नसतो. तुमचा रिझल्टंट आर मीन आणि आर मॅक्सच्या मधला असला पाहिजे. आणि आर मॅक्स काय असतोय? आर मॅक्स असतोय P + Q बेरीज. आर मीन किती असतोय? P - Q 180 डिग्रीला आणि थीटा 0 असताना बेरीज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. The resultant of 2 forces. हेक्टरला पॅरलोग्राम लॉच वापरतो आपण. 3P and 2P is the R. If the first force is doubled, if the first force is a doubled, then resultant is also double. The angle between two forces is A 60 degree, B 120 degree, C 70 degree, and D 180 degree. सी यार इकडे लक्ष द्या. F1 आपण मानू या ठिकाणी. हा पहिला काय? F1 3P हा F1 आणि हा या दिशेत F2 2P हा पहिला फोर्स. त्याच्यातला अँगल थीटा. त्यावेळेस रिझल्टंट मानला मी आर. हा रिझल्टंट आर. तो काय म्हणतो?
त्यानंतर फर्स्ट फोर्स इज डबल, हा पहिला फोर्स डबल करा म्हणून, म्हणजे हा किती झाला 6p डबल केला, पण दुसऱ्या फोर्सच्या बाबत काहीच म्हणला नाही, हा 2p ठेवला F2. हा रिझल्टंट फोर्स किती झाला, हा 2r होतो म्हणजे, तर अँगल तेवढाच आहे, फक्त लांबी वाढवली होती, डबल केली, तर हा थीटा तेवढाच आहे. तर व्हॉट इज अँगल थीटा? मग या ठिकाणी पहा r इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ किंवा FR इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ p स्क्वेअर किंवा F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस ट्वाइस F1 F2 इंटू कॉस ऑफ थीटा. पहिल्या केससाठी FR किती R रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ F1 स्क्वेअर किती रे 3p स्क्वेअर म्हणजे 9p स्क्वेअर, F2 किती 4p स्क्वेअर प्लस 2 F1 किती 3p इंटू 2p इंटू कॉस ऑफ थीटा. R इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ p इंटू p स्क्वेअर कॉमन घेतलं 9 प्लस 4 तीन दोने 6 दोने 12 कॉस थीटा. R इज इक्वल टू p स्क्वेअर रूट काढलं 9 4 13 प्लस 12 कॉस थीटा. याची बेरीज होत नसते, आता कॉस पाहिजे, से दॅट 1. सेकंड केस मध्ये FR किती 2R फॉर सेकंड केस, रिझल्टंट किती डबल केला पहिल्या, F1 किती 6p 6p चा वर्ग 36p स्क्वेअर 2p चा स्क्वेअर 4p स्क्वेअर प्लस 2 इंटू 6p इंटू 2p इंटू अँगल तेवढाच आहे कॉस थीटा. 2R इज इक्वल टू 36 4 40p स्क्वेअर प्लस 7 2 12 12 2 24p स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. p स्क्वेअर कॉमन आणि स्क्वेअर रूट काढलं 2R इज इक्वल टू p इंटू स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट निघालं रे 40 प्लस 24 कॉस ऑफ थीटा. Then 2R is equal to काय p काय तरी, से दॅट इक्वेशन नंबर 2. आपण इक्वेशन 2 ला डिवाइड करू 1 ने, डिवाइडिंग 2 बाय 1. मग डाव्या साईडने 2R डिवायडेड बाय 1 ची डावी साईड R इज इक्वल टू p इंटू स्क्वेअर ऑफ 40 प्लस 24 कॉस ऑफ थीटा डिवायडेड बाय p इंटू स्क्वेअर ऑफ 13 प्लस 12 कॉस थीटा. p ला p कॅन्सल, r ला r कॅन्सल, स्क्वेअर करू आपण, स्क्वेअर केला तर 2 चा वर्ग 4 डिवाइड बाय 1, इकडला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल 40 प्लस 24 कॉस थीटा डिवायडेड बाय 13 प्लस 12 कॉस थीटा. हा 4 हा ब्रॅकेट इकडे घेतला 13 प्लस 12 कॉस थीटा इज इक्वल टू 40 प्लस 24 कॉस थीटा. 4 13 प्लस 12 कॉस थीटा. 4 कॉमन घेतलं तर काय राहील 10 7 चौक 24 6 कॉस थीटा, बरोबर आहे का. 4 ला 4 कॅन्सल, 13 हा 10 इकडे आणला मायनस 10 6 कॉस थीटा, हा 12 तिकडे पाठवला मायनस 12 कॉस थीटा. 13 मायनस 10 मायनस 3 इज इक्वल टू मायनस 6 कॉस थीटा, सॉरी इथं प्लस 3 मायनस 6 कॉस थीटा. 3 divided by minus 6 is equal to cos theta. Minus 1 by 2 is equal to cos theta.
1/2 इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. आणि मी तुम्हाला सांगितलं मायनस कॉस थिटा साठी काय लिहायचं, कॉस ऑफ 180 मायनस थिटा. कॉस इकडे आणला, कॉस इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू 180 डिग्री मायनस थिटा. cos inverse of 1/2 60 degree 180 minus theta. हा मायनस थिटा लेफ्ट ला आणला प्लस होईल 180 60 तिकडे नेला मायनस 60 180 minus 60 that is 120 degree and that is the answer B. Next question number किती 5. Question number 5. Question number 5. Question number 5. Which of the following groups of forces could be in equilibrium? A 3 Newton, 4 Newton and 5 Newton. B 4 Newton, 5 Newton and 10 Newton. C 30 Newton, 40 Newton and 80 Newton. And D 1 Newton, 3 Newton and 5 Newton. तो काय म्हणतो, कोणता ग्रुप हा इक्विलिब्रियमला असेल? इक्विलिब्रियमला म्हणजे काय रे, समजा या ठिकाणी हे 3 फोर्सेस आहेत, 1 2 आणि 3. या समजा या ठिकाणी हा F1 आहे, हा F2, हा F3. या दोघांचा रिझल्टंट हा FR. या F1 आणि F2 चा रिझल्टंट हा याला बॅलन्स करत असेल, याचं मॅग्निट्यूड आणि याचं मॅग्निट्यूड सेम, म्हणजे हा रिझल्टंट फोर्स या दोघांपेक्षा नक्कीच जास्त असेल. मग प्रत्येकामधला मोठा कोणता आहे? याच्यातला 5 मोठा आहे, याच्यातला 10 मोठा आहे, याच्यातला 80 मोठा आहे आणि याच्यातला 5 मोठा आहे. मग एकदा बेरीज करून पाहिजे या दोघांची, एकदा वजाबाकी करून पाहिजे, अन्यथा स्क्वेअर रूट. काय म्हणलं मी, आपल्याला रिझल्टंट मॅक्झिमम कधी असतोय, R इज इक्वल टू P प्लस Q, हा मॅक्झिमम. R इज इक्वल टू P मायनस Q, हा मिनिमम. आणि याच्या मधला, या दोन्हीच्या मधला R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर. हा एक कंडिशन आपल्याला चेक करायचे. मग या ठिकाणी पहिलं चेक करतो, 4 आणि 3 7 म्हणजे 5 येत नाही. 4 वजा 3 5 येत नाही. 5 आणि 4 9 10 येत नाही. 5 वजा 4 1 नाही येत. 40 आणि 30 80 येत नाही. 3 आणि 1 5 येत नाही. म्हणजे तुम्हाला या बेरजेने चेक करता येत नाही. आर्मीन वजाबाकीने बी नाही. याचा अर्थ हे चेक करायचे. मग जे लहान आहेत त्यांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 3 चा वर्ग प्लस 4 चा वर्ग इज इक्वल टू किती, 9 प्लस 16 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5. याचा अर्थ यांचा जो रिझल्टंट आहे तो 5 आलाय. आन्सर ए. आन्सर काय, ए. दॅट इज द रिझल्टंट. हा रिझल्टंट मोठा आला पाहिजे, मोठा एवढा. या दोघांचा 1 चा वर्ग 3 चा वर्ग किती, 9 आणि 1 10, 5 येत नाही. 4 चौक 16 5 5 25 येत नाही. 30 चा वर्ग आणि 40 चा वर्ग 80 येत नाही. वर्गमूळ येत नाही. एकमेव आन्सर आहे 3.
समजा या ठिकाणी हा 3 इकडं, हा 4 इकडं, हा रिझल्टंट तुमचा स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, याला बॅलन्स करणारा हा फोर्स आहे 5. मग याचं उत्तर इकडं काय येतं 5. हा 5 ला 5 बॅलन्स करतो, याचा अर्थ 3 4 5 यांचा रिझल्टंट किती, डायरेक्ट 0. याचा रिझल्टंट 4 0 येतो, याला हा कॅन्सल करतो, त्याला इक्विलिब्रियम म्हणतात. कळलं का? अरे समजलं की नाही? हा, आता मी तुम्हाला सॉल्व करायला देतो. क्वेश्चन नंबर 6 तुम्ही सॉल्व करायचा आता. इफ टू फोर्सेस ऑफ 5 न्यूटन, 2 फोर्सेस आहेत त्यांच्या किमती 5 न्यूटन, each acting along x and y axis, then magnitude and direction of resultant is, डायरेक्शन म्हणजे अँगल काढायचं असतं, रिझल्टंट किती 5√2 आणि डायरेक्शन काय π/3. बी पर्याय काय 5√2, π/4. सी पर्याय काय -5√2, π/3. आणि डी पर्याय काय -5√2, π/4. सॉल्व करा बरं. Yes.